हॅलो, कशा आहात सगळे? मजेत ना? खरं तर हा व्हिडिओ मला दिवाळीच्या आधीच आणायचा होता, पण कामांमुळे मला वेळच मिळाला नाही आणि एडिटिंग माझं राहून गेलं. व्हिडिओ आधी शूट केलेला होता, पण एडिटिंग करायला मला वेळच मिळाला नाही. त्यामुळे मी हा दिवाळी झाल्यानंतर व्हिडिओ पोस्ट करते आहे, त्यासाठी सॉरी. पण अजूनही वेळ गेलेली नाही आहे. इतकी सुंदर तुम्ही हे MDF बोर्डवरती तुम्ही याला रांगोळी म्हणू शकता किंवा कॅन्डल होल्डर म्हणू शकता. तयार झाल्यानंतर इतके सुंदर दिसत आहेत की तुम्हालासुद्धा हे बनवायची इच्छा होईल. तर नक्कीच हे सुद्धा MDF बोर्डवरती मी हे कलरनी केलेलं आहे, म्हणजे ॲक्रेलिक कलरचा वापर करून. इथे मी रांगोळी वापरलेली नाही आहे, तर तुम्हीसुद्धा नक्की हे ट्राय करा. तर इथे मी हे MDF बोर्ड मिशोवरनं बोलवलेले आणि त्यानंतर मला ह्यावरती रांगोळीच काढायची होती, पण हे जरा छोटे होते. त्यामुळे मला यावेळेस काहीतरी नवीन करायचं होतं आणि मला असं वाटलं की आपण ॲक्रेलिक कलरनी यावेळेला ट्राय करूयात. तर त्यामुळे मी इथे ॲक्रेलिक कलरचा वापर केलेला आहे. तर आपल्याला आवडतील तसे कलर कॉम्बिनेशन आपल्याला इथे घ्यायचे आहेत आणि आपल्याला ॲक्रेलिक कलरने सिंपल कलर करायचा आहे आणि आपल्याला कलरमध्ये पाणी मिक्स करायचं नाही आहे, कारण आपला MDF बोर्ड जो आहे त्याला आपण ज्या वेळेला रंग लावतो तर तो पटकन सुकून जातो आणि त्यात पाणी घातलं तर ते खूप लाईट होऊन जातात रंग आणि ते व्यवस्थित दिसत नाहीत. त्यामुळे तुम्ही यामध्ये पाणी मिक्स करू नका, नुसतेच ॲक्रेलिक कलर वापरा. आणि ब्रश ओला केला तर चालेल, पण ब्रशमध्ये खूप जास्ती पाणी राहू नका देऊ. ब्रश ओला करून त्याला पुसून नंतर ॲक्रेलिक कलरमध्ये ब्रश बुडवून वापरा. तर या इथे सुद्धा आपल्याला 2 कोट करायचे आहेत. तर मी आधी फर्स्ट कोट पूर्णपणे करून घेतलेला आहे आणि यालासुद्धा छान वाळू द्यायचं आहे. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही सेकंड कोट करा, नाहीतर तुम्ही फर्स्ट कोटमध्येही छान रंग केला तर तो नीट दिसतो. पण जिथे आपण लाईट रंग यूज करतो त्या रंगांना आपल्याला कंपल्सरी सेकंड कोट द्यावा लागतो, कारण तो तितका डार्क असा बसत नाही. इथे रेड कलर मी जो वापरलेला आहे हा आपल्याला सेकंड कोट द्यायची आपल्याला गरज नसते, पण मी इथे दिलेला आहे सेकंड कोट रेड कलरचा सुद्धा, पण इतका म्हणजे गरज नव्हती त्याला सेकंड कोट करण्याची. पण इथे हा जो मी पिवळा रंग देते आहे हा मात्र आपला थोड्या वेळाने वाळत आला की लाईट होतो आणि याला सेकंड कोट आपल्याला द्यावा लागतो. म्हणजे आपण जेही इथे लाईट कलर यूज करू त्याला आपल्याला सेकंड कोट नक्कीच करावं लागेल. आणि मी बघती आहे की माझे व्हिडिओ सगळ्यांना खूप आवडतात आणि व्हिडिओ पूर्ण बघितलेसुद्धा जातात, पण 80% लोक व्हिडिओ बघून सोडून देतात आणि चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत. तर प्लीज माझे व्हिडिओज जर तुम्हाला यूजफुल वाटत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर याला एक लाईक नक्की करा. आणि तुम्हाला जर काही डाऊट्स असतील किंवा ही रांगोळी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि या इथे मी सगळे सेकंड कोट केलेले आहेत, म्हणजे डार्क रंगालासुद्धा सेकंड कोट केलेलाच आहे. आता हे वाळल्यानंतर आपल्याला याला डेकोरेट करायचं आहे. तर या इथे मी फेविकॉल MR वापरती आहे आणि आपल्याला जिथे जिथे काच लावायचे आहेत तिथे तिथे मी थोडं फेविकॉल लावून घेते आहे आणि त्यावरती काच ठेवती आहे. जर तुम्हाला इथे काही दुसरं लावायचं असेल ते सुद्धा तुम्ही इथे लावू शकता. मी इथे मोठ्या डिझाईनमध्ये काच लावलेले आहेत आणि छोट्या डिझाईनमध्ये मोतीचा वापर केलेला आहे. आणि मोती आणि काच लावल्यानंतर मी मोठ्या डिझाईनला बाजूला फेविकॉल लावून बॉल चेन लावून घेतलेली आहे. ही तुम्हाला मार्केटमध्ये इझिली मिळून जाईल आणि हे काचसुद्धा तुम्हाला मिळून जातील. तर या पद्धतीने आपल्याला बॉल चेन आपल्या डिझाईनचं मेजरमेंट घेऊन कट करून ठेवून द्यायची आहे आधीच आणि ती
यानंतर आपल्याला फेविकॉल लावून या पद्धतीने चिपकवून घ्यायची आहे. आणि तुम्हाला इथे दिसत असेल की फेविकॉल खूप दिसत आहे, म्हणजे आपण काच लावला किंवा बॉल चेन लावली त्यानंतर आजूबाजूला फेविकॉल दिसत आहे, तर तो वाळल्यानंतर ट्रान्सपरंट होऊन जातो, तो दिसत नाही वाळल्यानंतर. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता आपलं हे MDF बोर्ड किती सुंदर दिसत आहे ते. आणि तुम्हाला आवडलं असेल तर एक लाईक नक्की करा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका. अगदी मार्केटमधनं विकत घेतल्यासारखं हे दिसत आहे, किती सुंदर दिसत आहे आणि याची फिनिशिंगसुद्धा किती सुंदर दिसत आहे. तर तुम्हीसुद्धा हे नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला जमलं की नाही ते. तुम्ही याचा वापर कॅन्डल होल्डर म्हणून करू शकता किंवा रांगोळीच्या भोवती ठेवायलासुद्धा वापरू शकता, किंवा मग तुम्ही बॉर्डर रांगोळी म्हणूनसुद्धा ह्याला वापरू शकता. म्हणजे आपल्याला हे 4 पीस ठेवायचे आहेत, दूर दूर अंतरावर आपल्याला ठेवून द्यायचे आहेत आणि मध्ये मध्ये फुलांच्या पाकळ्या घातल्या की आपलं एक बॉर्डर रांगोळीसुद्धा तयार होऊन जाईल याने आणि ही खूप सुंदर दिसेल. मला इथे वेळ मिळाला नाही त्यामुळे मी तुम्हाला इथे डेमो म्हणून दाखवू शकले नाही, पण मी या इथे हे TV युनिटवर सजवलेलं होतं. तर तुम्ही इथे बघू शकता हे किती सुंदर दिसत आहे ते. आणि तुम्ही हे भिंतीलासुद्धा 2 टेप चा यूज करून वापर करून तुम्ही हे भिंतीलासुद्धा लावू शकता आणि भिंतीवरसुद्धा हे खूप सुंदर दिसतील. तर या पद्धतीने तुम्ही या MDF बोर्डचा वेगळ्या पद्धतीने वापर करू शकता. तर आजची रांगोळी किंवा हे कॅन्डल होल्डर तुम्हाला आवडले असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, माझ्या व्हिडिओज टाकल्यानंतर एक हाईपचं ऑप्शन येतो, ते नक्की करा, त्यामुळे माझे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील. आणि आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर्समध्ये माझा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये परत. तोपर्यंत बाय बाय.